नशामुक्त फॉरेवर या कॅम्पेनसाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री वने श्री गणेश नाईक साहेब, आमदार मंदाताई म्हात्रे, महेशजी बालदी, प्रशांतजी ठाकूर, विक्रांतजी पाटील आणि सिने अभिनेते प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार श्री जॉन अब्राहम, सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षकगण, नागरिकगण, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण या नशामुक्त फॉरेवर कॅम्पेनची एक प्रिलूड जे आहे, एक प्रिफेस जो आहे तो 1-2 वर्षांपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे। मल्टिपल छोटे छोटे उपक्रम हाती घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला संपूर्ण नशामुक्त करण्यासाठी आपल्या पोलिसांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। त्याचं काय काय गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आपण ह्याला कसं पुढे नेणार आहोत, किंबहुना 2 वर्षामध्ये आपण अनेक वेगवेगळे उपक्रम, लोकाभिमुख, लोकांच्या सेवेसाठी, काही पोलीस डिपार्टमेंटच्या अपग्रेडेशनसाठी जे अनेक हाती घेतलेले आहेत, त्याचा एक छोटासा मागोवा ह्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मी घेऊ इच्छितो। सर्वप्रथम अलर्ट नवी मुंबईकर। सर, आपल्याला कल्पना आहे अगोदर 100 नंबर हा पोलिसांचा समजला जायचा, तो 112वर आपण नॅशनल इमर्जन्सी नंबर म्हणून चेंज केलेला आहे। हा आता देशस्तरावर 112 हा नंबर, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असो आपल्याकडे, आपण नुसतं 112 जरी डायल केलं तरी नवी मुंबईमध्ये 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण खात्रीशीर त्या घटनास्थळी आपण पोचतो। आणि जो कोणी व्यक्ती डिस्ट्रेसमध्ये आहे, महिला असू देत, डोमेस्टिक व्हायलन्सचे असू देत, किंवा कुठे भांडण तंटा सुरू असेल किंवा अशा स्वरूपाची कुठलीही घटना असेल, तर फक्त 112 डायल करा, नवी मुंबई पोलीस तात्काळ आपल्या ठिकाणी पोहोचेल। शासन जे कटिबद्ध आहेत त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये अर्बन एरियाजमध्ये आपण पोहोचतो। त्यानंतर आपण सायबर पोलीस स्टेशन, सर आपणच आला होता, सायबर पोलीस स्टेशनच्या नवीन सावलीच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी तिथे आपण एवढ्या मोठ्या आयुक्तालयाला इतके सायबर क्राईम्स वाढत असताना सायबर पोलीस स्टेशन नव्हतं, तर ते आपण सायबर पोलीस स्टेशन सुरू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची दखलसुद्धा घ्यायला लागलो आणि आपण त्याची उकलही करायला लागलेलं आहे। इट विल हॅव टू, आणि तसंच सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सायबर सेलसुद्धा आपण सुरू केलेले आहे, जेणेकरून सायबर क्राईम जो आता खूप मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे आणि त्याचे खूप लोक बळी पडत आहेत, तर त्याचा पण आपण एक प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे। एक रिटर्न ऑफ प्रॉपर्टी, आपण इतके कामं करतो, पोलीस डिपार्टमेंट एवढी कामं करतात आणि एवढे लोकांचे गुन्हे डिटेक्ट करतात, मुद्देमाल हस्तगत करतात, तर ह्या लोकांना सर्व सन्माननीय जनप्रतिनिधींच्या मार्फतीने आपण एक मोठा कार्यक्रम घेतलेला होता, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीज, आणि त्यालासुद्धा खूप उत्तम प्रतिसाद आपल्या ह्या ठिकाणी मिळालेला होता। निर्भया कॅम्पेनसाठी सर आपण आले होते। निर्भया कॅम्पेनमध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अर्टिगा व्हेकल दिलेली आहे आणि दॅट इज स्पेशली टू रिस्पॉन्ड टू जितकेही विमेन कंप्लेनंट्स आहेत
त्यांना तात्काळ आपण त्या निर्भया स्क्वॉडच्या माध्यमातून मदत पोहोचवतो. तसेच बाईक्ससुद्धा आहेत, स्कूटीज दिलेल्या आहेत ज्या महिलांना आपण दिलेल्या आहेत चालवायला, तर तो पिंक पेट्रोलिंग स्क्वॉड त्यांनी पण आपण पोहोचवतो. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विमेन हेल्प डेस्क केलेला आहे, जेणेकरून जितकी महिला कंप्लेनंट आहे तिला एक आधार मिळावा आणि तिची दखल तात्काळ आपण घेता येऊ शकतो. ट्रॅफिकचं खूप मोठं काम झालेलं आहे ट्रॅफिक अवेअरनेससाठी, कारण आपलं एक खूप छान डेव्हलप्ड असं शहर आहे, छान सेक्टर्स आहेत आणि ह्या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या तशाच बऱ्यापैकी डेव्हलपमेंट एजन्सीच्या नियोजित प्लॅनिंगमुळे बऱ्यापैकी कमी आहेत, पण त्याच्यामध्ये पण जे काही हातभार आपल्याला लावता येतं त्याचा हातभार लावून आपण ट्रॅफिक नियमांचं पालनासाठी बरेच अवेअरनेस कॅम्पसुद्धा ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. सागरी सुरक्षा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा विषय आहे. कोस्टल आपल्याला कल्पना आहे जुन्या 1993 ब्लास्टपासून बरेचसे हा संपूर्ण कोस्टल बेल्ट जो आहे हा संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे सागरी सुरक्षेमध्ये आपल्याला खूप कोळी बांधव आणि जे कोस्टल एरियाजमधील लोक आहेत ते सातत्याने आपल्याला मदत करत असतात, पोलिसांसोबत पॅट्रोलिंग करत असतात. त्यांना एक रेकग्नाइज करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचे एफर्ट्स ॲक्नॉलेज करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा पण एक छान ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. सायबर वॉरियर, सायबर अवेअरनेस, जसं मी म्हटलं की सायबर अवेअरनेस इज एक्स्ट्रीमली एसेन्शियल, कारण कॉस्ट रिक्वायर्ड टू डिटेक्ट द क्राईम आणि जी घटना घडल्यानंतर त्याच्यामधून जो मानसिक त्रास होतो तो अवॉइड करण्यासाठी इट इज बेस्ट की सायबर क्राईमच मुळात का होऊ नये, त्यासाठी आपण लोकांना मल्टिपल पद्धतीने आपण अवेअरनेस जनरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे की तो मुळात विक्टिमच होऊ नये. हे मिशन कन्व्हिक्शन सर आपण आल्यानंतर पहिल्या टेन्युअरमध्ये 2015 साली 14 GR काढले होते. कन्व्हिक्शन वाढावंचा पर्पज हा आहे की जो कोणी अग्रीव्ड आहे त्या अग्रीव्डनी ज्या वेळेला तक्रार दिलेली आहे, FIR दाखल झालेला आहे, त्या FIRचा तपास उत्कृष्ट दर्जाचा व्हावा, सायंटिफिक पद्धतीने व्हावा आणि त्याला कन्व्हिक्शन मिळावं, जेणेकरून आरोपींना जरब बसेल आहे आणि खऱ्या अर्थाने विक्टिमला न्याय मिळेल. त्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल पोलिसिंगचं अपग्रेडेशन होणं फार गरजेचं आहे. सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशनचा अंमल करणं फार गरजेचं आहे. आमच्या लोकांचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही नेल्सन सिस्टम पण सुरू केलेली आहे की एका महिन्याला एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर फक्त एकच गुन्ह्याचा तपास करेल, जेणेकरून तो दर्जेदार तपास करू शकेल आणि इट कॅन रिझल्ट इन बेटर कन्व्हिक्शन. त्यासोबत इन्व्हेस्टिगेशन बाईक्स आणलेले आहेत, यथार्थ नावाचं सिस्टम आणलेलं आहे, पैरवी ही इलेक्ट्रॉनिक पैरवी केलेली आहे, समन्स आणि ह्या. सो EMC अनादर थिंग, EDV असे अनेक पैलू जे आहेत ते आम्ही प्रोफेशनल आमचे पोलिसिंगचे अंतर्गत डेव्हलपमेंटचे विषय आहेत. सर 2 वर्षामध्ये सर्व सेन्सिटिव्ह डिटेक्शन्स झालेले आहेत. सेन्सिटिव्ह जितकेही गुन्हे होते त्या सर्वांचा उकल झालेला आहे आणि आरोपींना सर्व अरेस्ट करून त्यांना न्यायालयासमोर आम्ही पाठवलेलं आहे. आपण जर बघितलं की इन्क्रीज इन प्रॉपर्टी क्राईम डिटेक्शन अगोदर 2 वर्षांपूर्वी 33% होता, मग 50% झाला, मग आता 52% आमचं प्रॉपर्टी क्राईमचं जे नेहमीच चॅलेंजिंग असतं कुठल्याही पोलीस खात्याला, त्याच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याशिवाय इन्क्रीज इन कन्व्हिक्शन आपण जर बघितलं तर 2 वर्षांपूर्वी 30% होतं, आता जवळजवळ 50%नी ते वाढलेलं आहे आणि 45% कन्व्हिक्शन झालं आहे. वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो, बट ॲटलिस्ट देर इज अन अपवर्ड इन्क्रीजिंग ट्रेंड इन द कन्व्हिक्शन ऑल्सो. CCTNS रँकिंग हे अगेन प्रोफेशनल पोलिसिंगचा पार्ट आहे, परंतु कधीकाळी आम्ही ऑलमोस्ट लाईक शेवटी असायचो 36व्या नंबरवर. आता आम्ही 1 नंबर आमचा ठेवण्याचा प्रयत्न करतो. सर हे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर याच्या उद्घाटनासाठी आपण आला होता सर पनवेलला. ह्यामध्ये सुद्धा आपण जितकेही
तांत्रिक आणि महत्त्वाचे तपासाचे जे दुवे आहेत ते तो संपूर्ण मुद्देमाल हा सिस्टमॅटिक सायंटिफिक पद्धतीने एकत्र ठेवण्यासाठी या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरची स्थापना केलेली आहे. एक पनवेलमध्ये आहे आणि एक बेलापूरमध्ये आहे. दोन्ही कोर्ट कॉम्प्लेक्सेसच्या जवळ आहे. आणि एक तळोजाला आहे जिथे सर्व व्हेकल्सचं एकत्रीकरण आम्ही त्या ठिकाणी त्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केलेलं आहे. म्हणजे आपण जे काल बोललात सर की आपले पोलीस स्टेशनचे परिसर स्वच्छ राहायला पाहिजेत, तर मुळात ह्याच संकल्पनेला आम्ही पुढे नेत जो काही मुद्देमाल रूम आपण मागच्याही वेळेला EMCच्या वेळेला मला आठवतं आपण बोलले होते की एखादा मुद्देमाल काढून दे म्हटलं की तो काहीतरी चाचपळत जाऊन कुठेतरी काहीतरी काढून आणायचा आणि हाच मुद्देमाल आहे किंवा तो मिळाला नाही अशा स्वरूपाचा विषय असायचा. तर ते आता इतकं सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे. संपूर्ण रेकॉर्ड्स आमचे त्या ठिकाणी सुस्थितीत ह्या ठिकाणी आता ठेवलेले आहेत. आणि सर डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आमचे हे जितकेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते जवळजवळ आपण बघितलं तर 1,00,000 फाईल्स म्हणजे जवळजवळ 70 लाख पेजेस आता स्कॅन होऊन सर्व आमच्या सर्व्हरवर ठेवलेले आहेत. म्हणजे हा कागद भेटला नाही, तो कागद भेटला नाही, हे आता प्रकार आपल्याकडे न राहता ह्या सर्व गोष्टी अजूनही वी हॅव टू डिजिटाईज अनदर 10 लाख पेजेस मे बी, पण ते पण लवकरात लवकर आमचं पूर्ण होऊन जाईल. पोलिसांच्या पाल्यांसाठी एक जॉब फेअरसुद्धा आम्ही इथे खूप MIDCs आणि इंडस्ट्रियल एरिया आहे, तर त्यांच्या मदतीने जवळजवळ 200+ मुलांसाठी आम्ही काही प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जॉबसुद्धा दिलेले आहे जेणेकरून त्यांचंसुद्धा वेलफेअर होईल आहे. जागरूक नवी मुंबईकर हे अभियान सर सातत्याने पूर्ण 20 पोलीस स्टेशन्समध्ये सातत्याने आमचे व्हॅन्स फिरत असतात, आमची टीम फिरत असते. त्यांना सर्व विमेन सेफ्टी, सायबर क्राईम, रोड सेफ्टी, ड्रग डिॲडिक्शन, सिनियर सिटीजन सेफ्टी, इकॉनॉमिक फ्रॉड, जनरल सिक्युरिटी ह्या सर्वांबद्दल सातत्याने त्याचं गायडन्स आणि मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग आमच्या ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. जल्लोष हा एक मोठा उपक्रम आम्ही गेल्या वर्षी घेतला होता आणि यावर्षीसुद्धा 23 तारखेला होऊ घातलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 60-70 पोलीस पाल्यांना किंवा जे पोलीस दलातले जे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत, तर नेहमी बाहेरचा ऑर्केस्ट्रा आणण्यापेक्षा आम्ही यांनाच प्रमोट केलं, यांनाच डेव्हलप केलं आणि हा एक जल्लोष कार्यक्रम उपस्थित केला. ह्याच्यामध्ये हे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत किंवा पाल्य आहेत त्यांचे. दिवाळी मेळावा घेतला. संवाद हॉल जे आमचा मीटिंगसाठी आमच्याकडे हॉल नव्हता, तर तो मीटिंगचा हॉल ह्या ठिकाणी केला. आणि ह्या निमित्ताने मी CM सरांना आणि नाईक साहेबांना पण विनंती करतो की आपलं 30 वर्ष होऊन गेलेत आपलं आयुक्तालयाची स्थापना होऊन. या ठिकाणची जी इमारत आहे ती इमारत हॉस्पिटलमध्ये आपण त्यावेळेला ती तात्काळ घेतली होती, तर आमची विनंती आहे की आम्हाला एक चांगलं आयुक्तालयाची इमारत ह्या ठिकाणी मिळावी सर. व्हॉट्सॲप चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे, कारण जो फिजिकल रीच आहे त्यापेक्षा सोशल मीडियाच्या थ्रू रीच होणं फार इझी आहे, लो कॉस्ट आहे. आणि त्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल, बाकीचे जितकेही सोशल मीडिया आहे, इन्स्टा म्हणा, FB म्हणा, X म्हणा, यूट्यूब म्हणा, ह्या सर्वांच्या माध्यमातून भरपूर हजारो आणि काही तर लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत. नाविन्यपूर्ण व्हिडिओज टाकत असतो, नाविन्यपूर्ण पद्धतीने टाकत असतो, जेणेकरून विषयाचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि ते व्हिक्टिम्स होऊ नयेत. यूथ एंगेजमेंट सर्वत्र आम्ही सातत्याने करत असतो. आता हा ड्रग्स फ्री मुंबई जे मी सुरुवात केली होती की 2 वर्षांपासून याचा पूर्ण ॲनालिसिस केलं आणि आपल्या इथे बघितलं की जे मेन सप्लायर्स आहेत, जे पेडलर्स आहेत, ड्रग सप्लाय करणारे, हे अनफॉर्च्युनेटली आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून आलेले, वेगवेगळ्या विजांवर ह्या ठिकाणी आलेले, दे टर्न इनटू पेडलिंग. तर त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह रेड्स, जवळजवळ 6 मॅसिव्ह रेड्स गेल्या 2 वर्षभरात केलेल्या आहेत.
1000च्या वर आफ्रिकन्सला आपण या ठिकाणावरून डिपोर्ट केलेलं आहे. 1000 तर डिपोर्ट केलेले आहेत, त्याच्या भीतीने 1000 तर डिपोर्ट केलेले आहेत, त्याच्या भीतीने उरले सुरलेले अधिकतर बाहेर इथून पळून गेलेले आहेत आमच्या हद्दीतून. आता आमच्या इथे जवळजवळ 150 आफ्रिकन्स आहेत. त्याचं मॅपिंगसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो, जेणेकरून त्यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही, ते जेन्युइन त्याच पर्पजसाठी या ठिकाणी आहेत की नाही. या व्यतिरिक्त इतर सुद्धा बरेचसे उपक्रम आमचे चालू असतात. जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, जसं म्हटलं की 1000च्या वर तर आफ्रिकन्स आहेत. आता आम्ही सध्या मोठ्या प्रमाणात हाती घेतलेले आहेत ते म्हणजे बांगलादेशी इल्लीगल इमिग्रंट्स जे आहेत. आमदार महोदयांची पण मी मदत घेत असतो टू आयडेंटिफाय जे बांगलादेशी इल्लीगल ज्या ठिकाणी आहेत. तर जवळजवळ 1001 बांगलादेशी आपण 21 तारखेला हाऊस फ्लोअरवर आपण अनाऊन्स केल्यापासून रोज आमची सातत्यपूर्ण याची कारवाई असते. 1000च्या वर लोकांना आम्ही चेकिंग केलेलं आहे. त्यांचे जवळजवळ 500 लोकांचे संदिग्ध डॉक्युमेंट्स जे त्यांनी सादर केलेले आहेत ते व्हेरिफिकेशनला आम्ही बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवलेले आहेत आणि 100च्या वर जवळजवळ अरेस्टसुद्धा केलेले आहेत. आणि हे कॅम्पेन आमचं आता सातत्यपूर्ण चालू राहील आहे. आता आपण या नशामुक्त कॅम्पेनकडे वळूयात. सर्वप्रथम मी श्री जॉन एब्राहम यांचं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. की त्यांना ही संकल्पना सांगितल्याबरोबर त्यांचं जसं काही मनातलं आम्ही बोललो आणि इतकं होल हार्टेडली याच्यामध्ये हे ऐसा करेंगे वैसा करेंगे, हे असं करू शकतो आपण, ते तसं करू शकतो, जेणेकरून आपण रीच व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत विशेष करून पोचायला पाहिजे, असे अनेक सुंदर कल्पनांच्या माध्यमातून आपण हे व्हिडिओज, ही सुरुवात आहे. देअर विल बी मल्टिपल व्हिडिओज इन द कमिंग डेज ऑल्सो. आयडिया हीच आहे की आपल्याला जो विळखा पडत चाललेला आहे, आपण सर्वजण पंजाबचा ऐकतो तसा विळखा महाराष्ट्रातल्या विशेष करून अर्बन एरियाजमध्ये जास्त पडत चाललेला आहे, तो आपल्याला थांबवायचा आहे. आणि तो थांबवण्यासाठी जॉन एब्राहम यांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे. FCB उल्का सर, FCB उल्का इज अ बिग क्रिएटिव्ह एजन्सी. त्यांचे पण ध्रुवजा आणि पूर्ण टीमनी होल हार्टेडली विदाऊट चार्जिंग एनी फीज या ठिकाणी आम्हाला मदत केली पूर्ण कॅम्पेन डिझाईन करायला. आणि सो वी आर थँकफुल टू देम ऑल्सो. आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहे की आपल्यातला कोणीच व्यक्ती नशेला बळी पडू नये. वी ॲक्च्युली ॲज पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई पोलीस, वी जेन्युइनली केअर फॉर यू अँड युअर चिल्ड्रन. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपाची जर माहिती असेल, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शेजारच्या टपरीवर और अदरवाईज कुठल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, नुक्कडमध्ये, सोसायटीमध्ये कुठल्याही स्वरूपाचं जर आपल्याला जर इन्फॉर्मेशन आहे तर ॲनॉनिमसली कुठलंही नाव न घेता आमची जी हेल्पलाईन आहे 8828121112 याच्यावर प्लीज इन्फॉर्म करा. वी एन्श्युअर दॅट वी विल टेक ॲक्शन. वी आर कमिटेड टू दिस. सर, आणि ही आमची टीम आहे सर, यांनी सातत्य रात्रीचं दिवसची रात्र हे करून सातत्याने ह्या सर्व गोष्टी साकार केलेल्या आहेत. सर, आपण ह्या ठिकाणी मी काही जणांचे आभार मानले आहेत, बाकीचे अनेक जणांचे आभार आहेत. कॉर्पोरेशनचं, कलेक्टर साहेबांचं, यांचं सर्वांचं, सिडकोचं पण नेहमीच आम्हाला कोऑपरेशन असतं आणि वी रिअली लुक फॉरवर्ड टू दिस कोऑपरेशन इन फ्युचर ऑल्सो. शिक्षकगण आणि आपल्या सर्व नागरिकांना आमची विनंती आहे, आपण हिरिरीने यामध्ये पार्टिसिपेट करा. लेट अस बी कमिटेड टू मेक दिस नवी मुंबई कंप्लीट एरिया नशामुक्त.